साहजिकच आहे 10 वर्षाचं नेता जे नातं ते आपण बॉसिंगगिरीमध्ये कधी नाही गाजवलं। तुम्ही आम्ही एका मित्रत्वाच्या नात्याने या कोकणमध्ये सामाजिक कार्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला, समाजाच्या प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि लोकांचा सुद्धा तेवढंच प्रयत्न। आणि म्हणून बऱ्याच वेळेला की राजकारणामध्ये कपट नीतीला काय करायला विजय प्राप्त होतो, तसे ते कपट नीतीने मिळवलेला तो विजय आहे। म्हणजे ज्याच्या नावाची घोषणा सुद्धा काही दिवसांमध्ये होते त्याने त्या प्रचाराच्या भानगडीत पडलाच नाही, कामं तर करायची गरज नाही, तर त्याने नाडी ओळखली की मग काय करायचं, चला पैसा फेको तमाशा देखो। आणि पैशाचा वापर एवढा केला की 2 दिवस अगोदर मला एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पण सांगितलं होतं की जवळजवळ 7 लाख मतदारांना 1 to 1 पैसे दिले गेलेले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 7 लाख आणि त्याने हे सांगितलं होतं त्याच्या पदाधिकाऱ्यांना आधी जे पोलिंग एजंटच्या अगोदर हे 6 गट्टे आहेत, त्या 6 गट्ट्यामध्ये 7 लाखाचा आकडा आहे, गुणिले 2000 करा सरासरी अप्रॉक्सिमेटली 7 लाख गुणिले 2000 ते 140 कोटीचा हा लोकसभेचा खपला त्यांनी केला। दुर्दैवाने ज्या गावामध्ये कार्यकर्ते जागृत होते ते गाव वाचले आणि ज्या गावातले कार्यकर्ते बिनधास्त राहिले, विजय होणारच आपला, जे टिकेली थोडीशी दाखवली ते बिचारे फसले। मग असे प्रशासनाने तुम्ही सांगितलं ते खरं आहे, थोडा पदाधिकाऱ्यांचा समन्वय थोडासा जरी कमी झाला तर तो कसा आपल्या मुळावर येऊन पडतो त्याचं उत्तम असं उदाहरण आहे। काही जण म्हणजे असं काही ठिकाणी त्याच्या पैसे रोखायचा प्रयत्न झाला, बेंगुर्ल्याला झाला, फोंड्याला झाला, राजापूरला झाला, पण हा प्रकार जर संपूर्ण लोकसभा मतदारसंघात झाला असता तर कदाचित ते पैसे वाटप थांबले पण गेले असते आणि त्याच्यावर प्रतिबंध पण आला असता, तर लोकांनी आपल्याला पण वेळ बरोबर पैसे घेतले, आम्ही बिनधास्त घेतले पण मग तुम्हाला दिला, असे जवळजवळ 80% तर लोक सांगतच होते काय वेळेला। आपण विश्वास ठेवला पण नंतर त्याला हे कळलं की पैसे घेताना माझा मोबाईल नंबर पुढे लिहून घेतलेला आहे, काही ठिकाणी माझी सही पण घेतलेली आहे, काही ठिकाणी फोटो सुद्धा काढलेला आहे। मग उद्या पैसे घेतले आणि मी जर सिद्ध नाही झालं पैसे मतदान द्यायचं तरी माझा पत्र बाहेर काढते, भले देवाला नमस्कार नाही केला तर चालेल पण त्या राक्षसाला पहिला आधी भगवूया असं गणित करून त्यांनी ते हैवानाला मतदान करून टाकलं। काही काय गाव एवढे धुतले गेले विचारच करू शकत नाही, पण तरीही या भारत मातेचे काही सुपुत्र असे आहेत, खास करून मुस्लिम मोहल्ले, ख्रिश्चन मोहल्ले, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे बौद्ध समाज, या अनेकांनी सुद्धा भारताचा संविधान अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी मतदान केलं आणि आपण बेफिकर वृत्तीने इकडे तिकडे फिरत राहिलो आणि आपण फसलो गेलो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।